मंडळी, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करत असतो. या दिवसापासून म्हणजेच गुढीपाडवापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची, नूतन वर्षाची सुरुवात होते. आणि अशा शुभ दिवशी जर आपण गजानन महाराजांची सेवा केली, त्यांचं पारायण केलं, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जे नवीन वर्ष आहे ते शुभ जाणार आहे. शुभ फळाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक जण पारायण करत असतात. सामूहिक पारायण देखील केली जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती घेणार आहोत की गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण कसं करायचं आहे, नियम काय आहेत, अटी काय आहेत आणि आपण पारायण का करावे, या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने 21 दिवसाचं सामूहिक पारायण देखील केलं जाते, परंतु आपण घरच्या घरी देखील 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पारायण करू शकतो. आणि पारायण करताना तुम्ही पूजेची मांडणी करू शकता किंवा पूजेची मांडणी जर नाही केली तरी सुद्धा चालते. म्हणजे तुमचं घर मोठं असेल तिथे तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून तुम्ही पारायणाची मांडणीही करू शकता. मग तुम्ही 7 दिवसाचं पारायण जर करत असाल तर मग तुम्हाला ती पूजेची मांडणी तशीच ठेवावी लागेल. मग तुम्हाला जर का पूजा मांडणी करायची नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून देखील तुम्ही तुमचे अध्यायही घेऊ शकता. म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही पूजेची मांडणी ही करावी. पूजेची मांडणी नाही केली तरी सुद्धा तुम्ही पारायण तुमचं करू शकता. ग्रंथ काढायचा, पूजा करायची ग्रंथाची, महाराजांना मनोमन नमस्कार करायचा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करू शकता. तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संकल्प न घेता देखील तुम्ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत असाल तर मग तुम्ही अगोदर म्हणजे पहिल्या दिवशीच तुम्ही महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. संकल्प घ्यायचा आहे, तुम्ही महाराजांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि मग तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवाती करायची आहे. किंवा भरपूर जण फक्त महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती राहावी यासाठी देखील पारायण करत असतात. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही संकल्प न घेताच पारायण करा. म्हणजे असं नाही की तुम्ही तुमची इच्छा ही बोलून दाखवू शकत नाही, परंतु संकल्प न घेता पारायण करायचं म्हणजे महाराजांची अखंड कृपा जर आपल्यावर असेल तर मग बघायलाच नको. प्रत्येक येणाऱ्या जे मार्गामध्ये आपल्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत ते नक्कीच दूर होणार आहे आणि महाराजांना सगळं काही दिसते. महाराजांशिवाय आपण खरंच शून्य आहोत. म्हणजे त्यांना सगळं काही दिसते. आपण अशी स्वतःहून सांगायची त्यांना गरज नाही की मला हे हवं का ते हवं. आपण फक्त मनोभावे अतिशय नम्रपणे जर का त्यांच्या आपण चरणाशी शरण गेलो आहोत, मनोभावे जर आपण सेवा करत आहोत तर महाराजांना सगळं काही दिसते. आणि महाराज हे माऊली आहेत आणि कुठलीच आई आपल्या लेकरांचं कधीच वाईट बघत नाही. त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली नाही तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता की तुमची खरंच खूप अशी इच्छा आहे की ही इच्छा तुमची पूर्ण व्हावी तरी देखील तुम्ही पारायण करू शकता. परंतु पारायण हे आवर्जून करावं. पारायण केल्यामुळे जीवनामध्ये एक वळण राहते. पारायण केल्यामुळे आपल्या जीवनाला एक मार्ग दिसतो की आपल्याला या मार्गावर चालायचं आहे. पारायण केल्यामुळे किंवा कुठलंही आपण चरित्र वाचल्यामुळे, गुरूंचं चरित्र वाचल्यामुळे खरंच आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रचंड बदल होतात. आपण म्हणजे तुम्ही पारायण केल्याच्या नंतर तुमचं 1, 2, 3 पारायण केल्याच्या नंतर ते स्वतः अनुभव घ्याल की आपण जीवन हे किती समाधानाने, किती आनंदाने जगतो. त्यामुळे पारायण करावं, गुरूंचे चरित्र वाचावे, कारण की तेच आपल्याला जीवन जगण्यासाठी उभारी देत असतात. तेच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असतात. गुरु हे असे असतात की प्रत्येक त्यांच्या भक्ताला ते योग्य मार्ग दाखवतात, योग्य मार्गावरती नेतात. त्यामुळे पारायण करणं खूप गरजेचं आहे. घरातल्या कुठल्याही व्यक्तीने, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जर का स्वतः वेळ नसेल तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने समजा जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीसाठी पारायण करायचं असेल, त्या तुमच्या घरातल्या व्यक्तीला जर वेळ नसेल तर तुम्ही स्वतः देखील पारायण करू शकता. कोणाला व्यसन लागलं असेल त्यासाठी देखील तुम्ही पारायण करू शकता. कुणी आजारी असेल त्यासाठी देखील तुम्ही पारायण करू शकता. कुणाला प्रगती हवी असेल, नोकरीमध्ये प्रगती हवी असेल, मुलांना नोकरीमध्ये प्रगती हवी असेल, शिक्षणामध्ये प्रगती हवी असेल, मुलांचे लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तुम्ही स्वतःसाठी किंवा घरातल्या इतर व्यक्तींसाठी देखील तुम्ही पारायण करू शकता. कॉलेजचे मुलं मुली, वयोवृद्ध व्यक्ती किंवा स्त्री पुरुष सगळेजण हे पारायण करू शकतात. पारायण करायला काही कशाचं बंधन नाही, काही कशाची अडचण नाही. फक्त महाराजांची भक्ती आपल्याकडून एकनिष्ठतेने आणि मनोभावी झाली पाहिजे, एवढीच यामध्ये एक अट असते. पारायण करताना तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. गुढीपाडवा हा 30 तारखेला आहे तर तुम्हाला 24 तारखेपासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. 24 ते 30 तारखेपर्यंत 3-3 अध्याय घ्यायचे असतात. म्हणजे 7 दिवसाचं पारायण पूर्ण होते. तुम्हाला जर का 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 28, 29, 30 तारखेपर्यंत तुम्हाला पारायण करायचं आहे आणि रोज 7-7 अध्याय घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 दिवसाचं देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने देखील पारायण करू शकता. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सुट्टी आहे, रविवार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. मग स्त्री असो किंवा पुरुष असो, म्हणजे वर्किंग जर असतील तर तुम्ही आवर्जून तुम्ही पारायण करू शकता. आणि तुम्ही एका बैठकीमध्ये देखील पारायण करू शकता. म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती बसून 5 ते 7 तास या पारायणासाठी लागतात, तसं तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्ही दिवसभरात, रविवारचा दिवस आहे, सुट्टीच आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत देखील तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त तुम्ही गुढीपाडव्याच्या
वर्षाच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता। किंवा तुम्हाला संकल्पयुक्त करायचं नसेल, म्हणजे तुम्हाला जर का संकल्पयुक्त सेवा करायची नसेल, महाराजांच्या कृपेने तुमचं सगळं काही चांगलं सुरू असेल, तर मग तुम्ही फक्त महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती राहावी यासाठी जर पारायण करत असाल, तसं देखील तुम्ही पारायण करू शकता। पारायण करताना आपल्याला नियम पाळणे, नियम काही खूप असे नाही की जसे गुरुचरित्राचे नियम असतात तसे नियम इथे लागू होत नाही। अत्यंत साधे सोपे नियम पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं असते। आणि पारायण तुम्ही 7 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं देखील करू शकता। 30 तारखे पाडवा आहे, तर तुम्हाला 7 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर 24 तारखेपासून तुम्हाला पारायणाची सुरुवात करावी लागेल। गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, मग 21 अध्याय तुम्हाला 7 दिवसात वाचायचे आहे, म्हणजे तुम्हाला रोज 3-3 अध्याय घ्यावे लागणार आहेत। तर 24 तारखेला तुम्ही 1 ते 3 अध्याय घ्यायचे आहेत, 25 तारखेला तुम्ही 4 ते 6 अध्याय घ्यायचे आहेत आणि असे पुढचे मग तुम्हाला शेवटच्या दिवशी तुम्हाला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला 19, 20 आणि 21 हे अध्याय घ्यायचे आहेत। असे गुढीपाडव्याच्या दिवशी 3 अध्याय हे पूर्ण करायचे असतात। अशा पद्धतीने 7 दिवसाचं पारायण पूर्ण होते। आणि तुम्हाला जर का 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर मग तुम्हाला 28, 29, 30 या तारखेला पारायण करावं लागेल। आणि 3 दिवसाचं पारायण करताना 7-7 अध्याय हे घ्यायचे असतात, रोज 7 अध्याय घ्यायचे। म्हणजे 28 तारखेला तुम्हाला पहिला अध्याय घ्यायचा आहे 1 ते 7 पर्यंत। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या निमित्ताने जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर मग संपूर्ण तुम्हाला एका बैठकीमध्ये पारायण हे करायचं आहे। म्हणजे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर देखील पारायण करू शकता किंवा मग तुम्ही दिवसभरात तुमची जर का इच्छा असेल, एका बैठकीमध्ये तुम्ही करू शकत नसाल तर दिवसभरात मग तुम्ही 3-4 असे अध्याय घेऊन मध्ये उठून देखील तुम्ही पारायण करू शकता। एक दिवसीय किंवा एका बैठकीचं देखील तुम्ही पारायण करू शकता। पारायणाचे नियम असे आहे की पारायण करताना मांसाहार करायचा नाही, नॉनव्हेज खायचं नाही, तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी सुद्धा चालेल, परंतु मांसाहार हा खाऊ नये, कारण की तसंही मांसाहार कुठल्याही पारायण करताना मांसाहार हा वर्जस मानला जातो। परान्न देखील घेऊ नये, परान्न घेऊ नये म्हणजे तुम्ही औषध गोळ्या हे घेऊ शकतात, परंतु दुसऱ्यांच्या घरचं परान्न घ्यायचं नसते। म्हणजे आपण जे केलेली सेवा आहे ती दुसऱ्यांना लागते, त्यामुळे परान्नही घेऊ नये, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, आपण आपल्या घरामधलंच बनवलेलं खावं। पारायण करताना आसन घेऊनच बसायचं आहे, पारायण करताना खाली बसू नये, चटई घेऊनच तुम्ही बसायचं आहे। चटई तुम्ही लाल रंगाची किंवा कुठल्याही इतर रंगाची तुम्ही घेऊ शकता, परंतु आसन घेऊनच पारायण करायला बसावं, कारण असं म्हटलं जाते की ते जे पुण्य आपण जे कमवतो ते धरती मातेला जाते, त्यामुळे पारायण करताना आसन घेऊन बसावं। पारायण करताना मोठ्याने वाचवण्याचा प्रयत्न करावा, कारण की आपल्या मनामध्ये मग काही वाईट विचार येत नाही किंवा पारायणामध्येच मग आपलं लक्ष लागते, त्यामुळे एका लयामध्ये एक लयबद्ध होऊन पारायण करावं। तर हे एवढे साधे सोपे नियम आहेत, एवढे साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि पारायण करायचं आहे। मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल, त्या काळामध्ये पारायण करता येणार नाही। मग तुम्हाला जर माहित असेल की तुमचा मासिक धर्म मधल्या पिरियडमध्ये आहे तर मग तुम्ही पारायण हे करू, म्हणजे पारायण मग तुम्ही लवकर सुरुवात करा आणि त्या तारखेपर्यंत मग पाडव्यापर्यंत तुमचं पारायण हे पूर्ण होऊन जाईल। विटाळ असेल आणि सुतक असेल तर मग तेवढ्या दिवस तुम्ही तुमचं पारायण थांबून द्यायचं आहे आणि नंतर तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता। तर मध्ये उपवास आला तर काय करायचं, एकादशी आहे 26 तारखेला, भागवत एकादशी आहे, तर काही हरकत नाही, तुम्ही तुमचं उपवास करून तुम्ही पारायण हे करू शकता। पारायण करताना आपल्याला उपवास धरायची गरज नाही, तर तुम्ही एकादशीचा किंवा गुरुवारचा उपवास करत असाल तर मग तुम्ही तुमचा उपवास पूर्ण करायचा आहे आणि पारायण करायचं आहे। आणि तसंही दशमी, एकादशी, द्वादशीला गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे केले जाते। पारायण झाल्याच्या नंतर म्हणजे उद्यापन ज्या दिवशी असेल त्या दिवशी काय करायचं, तर 30 तारखेला तुमचं पारायण झालं तर मग 7 दिवसाचं तुम्ही पारायण करा। 19, 20 आणि 21 हे अध्याय घ्यायचे। महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्ही भाकरी पिठल्याचा नैवेद्य दाखवू शकता, ज्याला बेसन देखील म्हणतात आणि चून देखील म्हणतात। तर भाकरी पिठल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे महाराजांना। आंबाडीची भाजी महाराजांना खूप आवडते, तर आंबाडीची भाजी जर तुम्हाला मिळाली तर आंबाडीची भाजीचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे। भाकरीवरती मिरची ठेवायची आहे, ठेसा करायचा आहे किंवा मिरच्या ठेवायच्या आहेत आणि कांदा देखील तुम्ही ठेवू शकता। तर या पद्धतीने महाराजांना अत्यंत साधा सोपा नैवेद्य आवडतो, तर या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही कुठलाही, आता पाडवा आहे तर पाडव्याच्या दिवशी आपण जो गोड पदार्थ करतो तो देखील नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे। म्हणजे भरपूर ठिकाणी श्रीखंडपुरी ही केली जाते किंवा खीरपुरी केली जाते, कुठे घाऱ्या केल्या जातात, तर हा सगळा नैवेद्य देखील महाराजांना पाडव्याच्या दिवशीला दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही एक जोडपं देखील जेवायला बोलू शकता किंवा 1-2 मुले, 5 मुले देखील तुम्ही जेवायला बोलू शकता, किंवा तसं जर शक्य नाही झालं तर मग तुम्ही गजानन मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दक्षिणा देऊ शकता। कोणाला तुम्ही सिदा देखील, पुजाऱ्यांना वगैरे सिदा देऊ शकता किंवा कोणी गोरगरीब असेल तर त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता। एवढंच याचं उद्यापन आहे, या पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे। परंतु रोज पारायण झाल्याच्या नंतर आवर्जून गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे
आणि गजानन विजय ग्रंथाचं पारायण झाल्याच्या नंतर तुमच्या जवळपास जर का कुठे गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दर्शनासाठी नक्की जाऊन या। त्यांना धन्यवाद तुम्हाला की त्यांनी तुमच्याकडून पारायण पूर्ण करून घेतलं, कारण की प्रत्येकाकडून सेवा होत नाही। सेवा होण्यासाठी देखील आपलं काहीतरी पूर्वसंस्कृत असावं लागते, तेव्हाच महाराजांची सेवा घडते। कारण तुम्ही बघाल आपल्या आजूबाजूला प्रत्येक जणच पारायण करत नाही किंवा प्रत्येक जणच देवदेव हे करत नाही, त्यासाठी काहीतरी पूर्वसंचित असावं लागते आणि तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडत असतात। त्यामुळे तुमच्याच्याने जर का महाराज सेवा करून घेत असाल तर तुम्ही आवर्जून सेवा करून घ्या। तुम्हाला थोडाफार त्रास होत असेल तरी देखील तुम्ही महाराजांची सेवा ही आवर्जून करून घ्या। तर तुम्हाला थोडाफार जरी त्रास होत असेल, म्हणजे आता वर्किंग आहे, जॉब आहेत, खूप हेक्टिक होऊन जाते, तरी सुद्धा तुम्ही पारायण आवर्जून करा, कारण त्यामुळे जीवनाचं सोनंच होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।